भगवान परमात्म्याचे इतके काही भक्त होते की त्यांचे काही पद आहे तिकडं, म्हणून अमक्या जातीचाच पाहिजे तमक्या जातीचाच पाहिजे असं काही भगवान परमात्म्याकडे नाही. भगवान परमात्मा त्याच्याकडे सगळ्या जातीचे येतात आणि सगळ्या जातीचे संत आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. आणि पुरुषच पाहिजे असंही काही नाही, संत महिला सुद्धा होऊन गेल्या. संत मीराबाई आहे, संत जनाबाई, संत सखूबाई आणि 96 ग्रुप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा खंडाळा आयोजित मासाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सव 2024चा आणि आजचे कार्यक्रमाचे जे सौजन्य आहेत ते आमच्या वैजापूरमधील माननीय श्री अखिल शेठ माजी उपनगराध्यक्ष नगर परिषद वैजापूर गोल्डन स्टोन क्रेशर खंडाळा अखिल शेठ यांनी या ठिकाणी सौजन्य दिलेलं आहे आणि आमचे मुरली नाना जे आहेत त्यांनी या ठिकाणी येण्याचं आमंत्रण दिलं आणि सचिन महाराज यांच्या मार्फत आमचा संपर्क झाला आणि या ठिकाणी आज खंडाळा गावामध्ये तुमच्या या देवीचं दर्शन झालं आणि तुमचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. सुंदर असा कार्यक्रम आहे, राज्यस्तरीय आहेत, भव्य दिव्य असं नियोजन आमच्या मुरली नानांचं आहे आणि म्हणून नानांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. अखिल शेठ जे आहेत ते सुद्धा आणि बऱ्याच दिवसापासून सद्गुरू नारायणगिरी महाराजांपासून आणि बेटाचे निश्चिम भक्त आहेत. अखिल शेठ असतील, सावेर भाई असतील आणि खूप त्यांचं कार्य सुद्धा चांगलं आहे. तर त्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये जे काही सहभाग घेतला त्याबद्दल त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. असणारा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये गुणीजन मंडळी जे आहेत, गायक वादक तर बाकींचे नावं काही मला माहीत नाही, परंतु सर्वांना समस्त पंचक्रोशी खंडाळा असेल आणि खंडाळा पंचक्रोशी सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. श्रोते मंडळ सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद. सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण देवीचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला. अभंगामधून तुकोबाराय भगवान परमात्म्याविषयी बोलतात. तुकोबाराय पहिल्या चरणातून भगवान परमात्म्याचा आणि आपला संबंध सांगतात. देव आमुचा जीव सकळ जीवांचा. दुसऱ्या चरणामधून देवाचं अस्तित्व सांगतात. तो भगवान परमात्मा आहे, देव आहे. तो कुठे आहे तर जवळही आहे आणि लांबही आहे, जवळ यामा अंतर्बाह्य. तिसऱ्या चरणामधून भगवान परमात्म्याचा स्वरूप सांगतात. तो भगवान परमात्मा कसा आहे तर तो भगवान परमात्मा गोड आहे. देव गोड करतो काय तर पूर्वी गोडाचेही गोड, भक्तांचं गोड कौतुक तो पुरवतो. चौथ्या चरणामधून भगवान परमात्म्याचा कर्म सांगतात. तो भगवान परमात्मा काय करतो, देव आम्हा राखे घाली कळीकाळाशी काके. भक्तांचं रक्षण करून तो कळीकाळाला सुद्धा बगलेत मारतो आणि भक्तांचं रक्षण करतो. 5व्या चरणामध्ये भगवान परमात्म्याचा स्वभाव सांगतो. तो भगवान परमात्म्याचा स्वभाव कसा आहे तर देव दयाळ कशावरून तर त्याने जन्मजन्मामध्ये तुकोबारायांचा आणि काय केलं सांभाळ केला आणि अजूनही बऱ्याच भक्तांचा तो सांभाळ करतो. आणि हा आहे सरळ सरळ अभंगाचा भावार्थ. विठ्ठल आज कार्यक्रमाचा आपला 9वा दिवस. तुम्ही सुंदर प्रकारचे कार्यक्रम ऐकले. आजही योग आहेत तर तुमच्या समोर सद्गुरू जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. अभंग सुंदर आहे. त्याच्यामध्ये थोडी गफलत अशी झाली की जाहिरातीवर टाइम होता 8 ते 10, परंतु आम्ही काही कार्यकर्त्यांचा आमचा संपर्क झाला नाही
आणि महाराजांशी एवढं बोलणं नाही झालं. 8 ते 10 आणि आम्हाला कार्यक्रमात वेळेत सुरुवात करायची सवय, त्याच्यामुळे म्हटलं आपल्याला उशीर व्हायला नको म्हणून आम्ही इथं 8च्या अगोदर हजर झालो. परंतु इथं तुम्ही नव्हते, त्याच्यामुळे आम्हाला 1 तास टाइमपास करावा लागला. तर असो, आता 9 ते 11 वेळ आहे, तर तसं जाहिरातीवर टाकून द्या, आमच्यासारखी नको जपलं बाहेर. तर भगवान परमात्म्याचा हा जो कार्यक्रम आहे, आज आदिशक्ती जे आहेत त्या आदिशक्तीचा सुद्धा जागर आहे. देवीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नवरात्राच्या कितव्या दिवशी बसतं? हा का? तर नवरात्र जेव्हा सुरू झालं तेव्हापासूनच देवी इथं आलेल्या आहेत. फक्त कार्यक्रम 2 दिवस उशिरा सुरू झाले. तर असो, आदिशक्ती आहे, भगवान परमात्म्याची शक्ती आहे. शक्तीशिवाय भगवान परमात्म्याला काहीही करता येत नाही. पहिले कोटेचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पाही, कानोबा तेरे तेरे. तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी गती केली. ती ढालगज, ती माया, तीच आदिशक्ती, तीच जगदंबा माता, आणि तिचा आधार घेतल्याशिवाय देवाला सुद्धा काहीही करता येत नाही. आणि म्हणून ही जी आदिशक्ती आहे त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे. आणि त्या निमित्तानं असणारा हा 12 दिवसाचा म्हणजे नवरात्र घटस्थापनेपासून तर ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत एवढा मोठा भरगच्च असा कार्यक्रम आयोजक जे आहेत आमचे मुरली नाना, बरोबर आहे, आणि त्यांचे सहकारी पदाधिकारी, गावकरी मंडळ आणि सर्वांच्या जे आपले कार्यकर्ते मंडळ सुद्धा आता भरपूर असे बॅनर लागलेले आहेत. त्याच्याकडचे आमचे शिवभाऊ अविनाश पाटील गलांडे, त्यांचा सुद्धा या ठिकाणी फोटो आहे. भरपूर असे कार्यकर्ते जे आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि सर्व कार्यकर्ते, त्यांचे सगळे बॅनर आहेत. तर असो, सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. भगवान परमात्मा जो आहे त्या भगवान परमात्म्याचं आणि आपला संबंध तुकोबाराय सांगतात. आता असणारं हे जे गाव आहे, गावाचे जे सरपंच असतील, ते सरपंच जे आहेत ते गावाची काळजी घेतात, ते गावाला आपलं समजतात. घरचा जो प्रमुख असतो तो कुटुंबाला आपलं समजतो. तालुक्याचे जे आमदार असतात ते तालुक्याला आपलं समजतात. खासदार जे असतात ते जिल्ह्याला आपलं समजतात. मंत्री जे आहेत ते पूर्ण राष्ट्राला आपलं समजतात. आणि देशाचे जे पंतप्रधान आहेत ते भारताला आपलं समजतात. परंतु याच्याही पुढची संतांची भूमिका आहे. संत काय समजतात तर हे विश्वजी माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर पण झाला. सगळं विश्वच आपलं घर आहे. आपलं घर सगळं विश्व आहे. कोण समजतं तर संत समजतात. आणि म्हणून ते रात्रंदिवस काय करतात तर त्या भगवान परमात्म्याचं भजन करतात. भगवान परमात्मा सगळ्या ठिकाणी आहे, परंतु तो भगवान परमात्मा सगळ्यांना जाणवत नाही. सगळ्यांच्या हृदयामध्ये तो तैसा हृदया माझे मे रामो, असं का सर्व सुखाचा आराम तो तुमच्या आमच्यामध्ये सगळ्या ठिकाणी व्यापक रूपाने भरलेला आहे, परंतु त्याची जाणीव सगळ्यांना होत नाही. जे परमार्थिक आहेत, गुरुमुखी आहेत, त्यांनाच ती जाणीव होते. जे गुरुमुखी नाही त्यांना जाणीव होत नाही. ते काय म्हणतात, कशाचा देवण, कशाचा धर्म, कशाचा परमार्थ, आणि मग त्याला. तर असो, भगवान परमात्म्याचं जे अस्तित्व आहे ते सर्व ठिकाणी आहे, परंतु ते कमी जास्त प्रमाणात. पहा तुम्ही, पाण्याचं अस्तित्व सुद्धा सर्व ठिकाणी आहे. एखाद्याला तहान लागली आणि त्याने सांगितलं की बाबा रे मला ग्लासभर पाणी दे, परंतु एकाने सांगितलं महाराज तुम्ही काही पाणी मागताय, पाणी जमिनीत आहे, आकाशात आहे, पाणी नाही असं ठिकाण नाही, परंतु ग्लासभर पाण्याकरता याने सांगितलं मला तहान लागली, फक्त ग्लासभर पाणी पाहिजे. पाणी तर सर्व ठिकाणी, पाण्या वाचून काहीच जगू शकत नाही. वृक्षाला पाणी पाहिजे, आपल्या मानवाला सुद्धा पाणी हे जीवन आहे, आणि पाण्याशिवाय कोणीही जगू शकत नाही.
ते पाणी मिरचीमध्ये जातं, कसं होतं? तिखट होतं. तेच पाणी ऊसामध्ये जातं, ऊसात गेल्यानंतर ते गोड होतं. ते पाणी जेव्हा आपूमध्ये जातं तेव्हा कसं होतं ते? तर पाणी एकच आहे, परंतु जिथं जातं त्याचा परिणाम वेगवेगळ्या स्वरूपामध्ये होतो. त्याच पाण्यावर वृक्ष आहेत, मनुष्यही आहेत आणि त्या पाण्यामध्ये राहणारे काही प्राणी आहेत. मग पाण्यामध्ये राहणारे कासव असेल, बेडूक असेल, पाणसाप असेल, मगर आहे, त्याच्यामध्ये एक मुख्य प्राणी येतो म्हणजे मासा. आता बाकीचे प्राणी थोडे पृथ्वीवर जरी आले तरी पाण्यावाचून काही काळ जिवंत राहू शकतात, परंतु एक प्राणी जो आहे मासा, तो का पाण्याच्या बाहेर आला त्याला काय होतं? भजनी विक्षेपा त्याची पै मरणा, भजनी विक्षेपा त्याची पै मरणा, भजनी विक्षेपा पाण्याचा वेगळा मासा काढला की त्याला ते मरण असतं आणि त्याचप्रमाणे पाण्यावर सगळे जी जगतात, परंतु पाण्यातून वेगळा काढला की मासा मरतो. त्याप्रमाणे संत महात्मे आणि सामान्य जीव आहे. सामान्य जीव वाजना वाचून जगू शकतात, देव नाही म्हणून जगू शकतात, परंतु संत महात्मे नाही जगू शकत. भगवान परमात्म्याच्या वचनाशिवाय आणि ते जगू शकत नाही आणि म्हणून तेच म्हणू शकतात काय? अभंगाचं प्रथम चरण. देव अमृता देव
संतांनी अखंड नामस्मरण करून देव आपला करून घेतला. आपुला तो एक देव करून घ्यावा. भगवान परमात्माच्या संतांनी आपलासा केला आणि म्हणून त्यांनी सांगितलं देव आमचा आहे. गुरु शिष्य होते आणि गुरुजी आपल्या शिष्याच्या घरी गेले. शिष्य कोणत्या बोधावर आहे ते पाहण्याकरता. आणि जेव्हा शिष्याच्या घरी गेल्यानंतर शिष्याने स्वागत केलं. घरामध्ये जेव्हा गुरुजींनी प्रवेश केला, आता गुरुजी परीक्षा घेणार. गुरुजी शिष्याला विचारतात, का रे बाबा हा बंगला कोणाचा आहे? मग तिथं जर आपल्यासारखा असता तर सगळाच परिचय दिला असता. इतका ऊस आहे, तितके द्राक्ष आहे, हा बंगला इतक्या कोटीचा आहे. परंतु शिष्याने सांगितलं, महाराज हा बंगला आहे ना देवाचा आहे. घरात गेल्यानंतर ज्या वस्तू होत्या, गुरुने विचारलं, अरे या वस्तू कोणाच्या? म्हटलं त्याही देवाच्या. सगळं काही देवाचं आहे. आणि मग दुसऱ्या मजल्यावर गेले, तिथं देवारा होता. म्हटलं हा देवारा कोणाचा आहे? म्हटलं तोही देवाचा आहे. म्हटलं सगळं देवाचं आहे. मग देव कोणाचा आहे? म्हटलं सगळं देवाचं आहे, पण देव माझा आहे. कारण देव माझा आहे म्हणून देवाचं जे आहे ते सुद्धा एक नातं जे आहे, देवाशी नातं जोडलं. मग विश्व जे आहे ते आपलं घर आहे. देव त्या विश्वामध्ये आहे. तो विश्वंभर जो आहे तो सगळ्या जगाला पोषितो. मग तो विश्वंभर जर आपलासा केला तर जगामध्ये सगळं जे काही आहे देवाचं आहे. परंतु आपण देवाला आपलं समजतो म्हणून ते सगळं आपलंही होतं. पाण्याला जसा आकार नाही, परंतु त्याच पाण्याला जर आकाराला आणायचं असलं तर आपल्याला काहीतरी पात्र घ्यावं लागतं. आणि ते पात्र आपण फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ज्या आकारामध्ये, त्या पात्रामध्ये आपण पाणी ठेवलंय त्या पात्राचा आकार पाणी करतं. त्याप्रमाणे संत महात्मे काय करतात? त्या भगवान परमात्माची भक्ती करतात. कोणी गणपतीची करील, कोणी भगवान शंकराची करतं, कोणी देवीची करतं, कोणी कृष्णाची करील, कोणी पांडुरंगाची करील. आणि त्या आकारामध्ये भगवान परमात्मा अवताराला येतो मूर्तीच्या रूपाने. भगवान परमात्मा निर्गुण होता, निराकार होता, त्याला कोणताही आकार नव्हता. परंतु संतांनी त्याला आकाराला आणलं. फ्रीज जसं पाण्याला आकाराला आणतं त्याप्रमाणे संतांचं हृदय जे आहे ते भगवान परमात्म्याला आकाराला आणतं. विठ्ठल तो भगवान परमात्मा. आणि म्हणून संत सांगतात भगवान परमात्मा आहे. परंतु तो कुठे आहे? मूर्तीमध्ये. तो मूर्तीमध्येही आहे, सर्व ठिकाणी तो आहे. जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी. जशी उसात हो साखर तसा देही परमेश्वर. तो भगवान परमात्मा चौकडे. उसामध्ये जशी साखर आहे आणि दुधामध्ये जसं लोणी आहे त्याप्रमाणे भगवान परमात्मा या सृष्टीमध्ये गुप्त रूपाने सर्व ठिकाणी आहे. तो कसा आहे? जसा लाईट आहे. ती लाईट
जेव्हा आपण इथं लाईट लावू तेव्हाच आपल्याला कळेल लाईट आहे, परंतु ती तारेमध्ये सुद्धा आहे, परंतु ती दिसत नाही. मग भगवान परमात्मा अवताराला आल्यानंतर आपण म्हणतो हा कृष्ण आहे, ही देवी आहे, हा विठोबा आहे. त्याचप्रमाणे लाईट कशी आहे, कोणी भरपुरी लावेल, कोणी ट्यूब लाईट लावेल, कोणी 100 व्होल्टेजचा लावेल, कोणी 1000 व्होल्टेजचा लावेल, ज्याच्या त्याच्या आणि ऐपतीनुसार ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ज्याचे ते लावतो. त्याप्रमाणे भगवान परमात्मा सुद्धा निर्गुण निराकार आहे. आणि निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा जो संतांनी आकाराला आणला ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. आणि म्हणून तुकोबारायांनी सुद्धा भक्ती केली आणि त्या देवाला आकाराला आणला. कसा आणला? आणि येणार पावळे करोनी खळे हरिरासी. त्या भगवान परमात्म्याला आकाराला आणला. दाखवता तर येत नाही. भगवान परमात्मा निर्गुण होता. मग त्याच्याकरता काय करावं लागतं? गुरुचा अनुग्रह घ्यावा लागतो, गुरुमुखी व्हावं लागतं. तेव्हा त्याचं ज्ञान होतं. त्याची जी मूर्ती आहे, त्याचा स्वभाव आहे, हे सगळं ज्ञान जर घ्यायचं असेल तर आपल्याला गुरुमुखी व्हावं लागेल. गुरु आपल्याला सांगते अमक्या देवाची भक्ती करा आणि तो ब्रह्म आहे. आणि मग गुरुमुखी झाल्यानंतर आपल्याला त्याचं ज्ञान होतं, त्याच्या मूर्तीचं ज्ञान होतं. तो कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, आपण त्याची भक्ती करावी का न करावी हे आपल्याही आवडीवर असतं. आणि गुरुही आपल्याला सांगतात. मग गुरु ज्या संप्रदायाचे असतील त्या संप्रदायाचा उपदेश ते करत असतात. आणि विशेष म्हणजे आपला वारकरी जो संप्रदाय आहे तो ज्ञानोबा तुकोबांचा. आणि आपला दैवत सुद्धा पंढरीचा पांडुरंग आहे. आणि पंढरीचा पांडुरंग जो आहे तोच देवी होतो बरं का. स्वर्ग मृत्यू Oh
आणि बाहेर सुद्धा अंतर्बाह्य तो भरून उरला. तो जवळ इतका आहे की त्याच्या इतकं जवळचं कोणीच नाही आणि लांब इतका आहे की जन्मचे जन्म गेले तरीही भेटत नाही. लांबही तितकाच आहे आणि जवळ किती आहे. डोळे बंद करून आपण जर बसलो तर आपल्या तो ध्यानात आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे तो इतका जवळ आहे की त्याच्या जवळचं कोणीच नाही, बाकीचे सगळे लांब आहे. आणि तो आपल्या अंतरंगामध्ये बसून सर्व काही पाहतोय, सर्व काही करतोय आणि करू देवा आहे आणि तो जवळही आहे, लांबही आहे. ठीक आहे, परंतु कसा आहे होतो आहे कसा. साखर जी आहे देव गोड देव परंतु साखर सुद्धा काही लोकांना कडू लागते. ताप आलेले असू द्या किंवा एखाद्याला सर्पदंश झालेला असू द्या आणि त्यांना साखर खायला द्या. ज्यावेळेस साखर कडू लागेल तेव्हा समजून चालायचं याला तुम्हाला अनुभव नाही आहे. मिरची जर दिली तर ती गोड लागते आणि साखर कडू लागते. याचं कारण काय तर विषबाधा झालेली आहे. आणि भगवान परमात्म्याचं जे नाव आहे, भगवान परमात्मा जो आहे तो गोड आहे. मग विचार किती गोड आहे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाव तुझे देवा, नाव तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाव तुझे देवा, नाव तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाव तुझे देवा, नाव तुझे देवा. अमृताहुनी गोड.
माझे केशवा कावाने घे कावाने घे. भगवान परमात्म्याचं जे नाव आहे ते अमृतापेक्षाही गोड आहे. तुवा केले रे अमृता गोड त्याही तू परता पाचा तत्वाचा जनिता सकळ सत्तानायक तू माऊली हुरी मयाळ तू माऊली हुरी मयाळ तुवा केले रे अमृता. भगवान परमात्म्याने अमृत निर्माण केलं परंतु नाम जे आहे ते त्याच्याही पेक्षा गोड आहे. आणि भगवान परमात्मा रूप सुद्धा गोड आहे. गोड तुझी रूप गोड तुझी 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 देवी मज प्रेम सर्वकाळ देवी मज प्रेम सर्वकाळ गोड तुझी रूप गोड तुझी गोड तुझी रूप गोड तुझी देवी मज प्रेम सर्वकाळ देवी मज प्रेम सर्वकाळ गोड तुझी रूप गोड तुझी गोड तुझी रूप भगवान परमात्म्याचं रूप गोड आहे परंतु अखंड आपण त्याला पाहू शकत नाही. भगवान परमात्म्याचं रूप किती गोड आहे. भगवान परमात्मा लहान होता तेव्हाही गोडच आहे. भगवान श्रीकृष्ण 125 वर्षाचे झाले तरी तितकेच गोड आहे. प्रभू रामचंद्र लहान असताना सुद्धा तितकेच गोड आहे आणि 11,000 वर्षाचे झाले तरी सुद्धा आता सापला आहे का. लहान असताना कोणीही पटापट बसून त्याच्या हातात पैसे देऊन मुके घेत परंतु तेच बाळ 100 वर्षाचं होऊ द्या. नाकमुख गळू लागले लालानी शेपूड परापरी गती झाली गती आला गती झाली आपलं काही काळापुरतच गोड असतं नंतर त्याचा वीट येतो. नाकमुख गळू लागले लाळ आणि शेपूड बाळ तेच आहे परंतु लहानपणची अवस्थेमध्ये वेगळं असतं मध्यंतरी वेगळं असतं आणि म्हातारपणी वेगळं असतं. देवाचं तसं नाही. देवाचं सगळं गोड आहे. देवाचं रूप गोड आहे परंतु आपण अखंड त्याला आणि त्याचं ध्यान करू शकत नाही परंतु नाम जे आहे ते अखंड आपण घेऊ शकतो. नाम हे कोणत्याही अवस्थेमध्ये घ्यायला चालतं. मग त्याच्याकरता आंघोळच केली पाहिजे तोंडच धुतलं पाहिजे असं काही नाही. म्हणून नामस्मरण हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून देवाचं जे नाव आहे ते अतिशय गोड आहे परंतु त्याची जी गोडी आहे ना ती सगळ्यांना येत नाही. पहा तुम्ही आता एवढा मोठा हा कीर्तन महोत्सव चालू आहे. मग मला असं वाटलं होतं इथं जागा पुरणार नाही. एवढं मोठं गाव आहे म्हटलं इथं जागा पुरणार नाही परंतु त्याची गोडी आहे ना ती सगळ्यांना नाही. त्याची गोडी जी आहे तेच इथं आहे. ज्यांना ती गोडी आहे ते तिकडच आहे. म्हणून भगवान परमात्म्याच्या नावाची जी गोडी आहे ती कोणाला आहे. वैष्णवांना. नामामृत गोडी
वैष्णवा लाधली नामाच्या अमृताची जी गोडी आहे ती वैष्णवाला. तर वैष्णव कोणाला म्हणतात तर जे 24 एकादशी करतात वर्षाचे आणि इतर 5 उपवास आहे, कृष्ण जन्माष्टमी, रामनवमी, महाशिवरात्री, वामन जयंती आणि नृसिंह जयंती हे 5 मिळून 29 होतात. 20 आणि 9 म्हणजे किती झाले 29. म्हणजे 20 आणि 9 म्हणून त्यांना म्हणायचं वैष्णव. असे असणारे जे वैष्णव आहेत ते नामाची गोडी जाणतात. बाकीच्यांना नामाची गोडी काहीही माहीत नाही. आपण जर नुसतं भजन करत राहिलो आणि ते जर इथं येऊन बसलेले असले तेव्हा ते काय नुसतं भजनच चालू होतं, नुसतं एवढंच होते. त्यांना नामाची गोडी नाही. आमचे एक चुलते होते, भजन चालू झालं की ते म्हणायचे लागले कुत्रे एवढा. आता ज्यांना गोडी नाही ना ते काहीही म्हणतात. उठी देते कुटी टाळ अवघा मांडीला गोधळ. तुकोबारांना सुद्धा नाव ठेवले महाराज, आपल्याला ठेवतील यात काय नाव विठ्ठल. भगवान परमात्म्याचं रूपही गोड आहे, भगवान परमात्म्याचं नामही गोड आहे. आणि म्हणून त्या नामाची जी गोडी आहे ती फक्त वैष्णवांना माहिती आहे. बरं, हा भगवान परमात्मा गोड आहे म्हटले करतो काय तर म्हटले तो आहे ना भक्तांचे गोड कौतुक पुरवतो. ते कुणाचे पुरवले का? भक्त होऊन गेले तुळशीदास महाराज. त्यांनी जीवनभर फक्त रामायणच केलं आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं. त्यांचं पथ्य होतं दुसऱ्या देवाचं दर्शन घ्यायचं नाही. आणि म्हणून एकदा त्यांच्या गावातून यात्रा निघाली 4 धामला जाण्याकरता. गावकऱ्यांनी आग्रह केला, म्हटले महाराज चला. महाराज म्हटलं आता बाकीचे दर्शन घेतच नाही, कशाला येऊ उगाच. बऱ्याच वेळेस झाले महाराज नाहीच म्हणायचे. परंतु एकदा पुन्हा सगळे गावकरी आले, म्हटले महाराज चला. तर महाराजांनाही लहर आली, म्हटले चला आता ही इतके दिवसापासून म्हणताय आता आपण जाऊया. परंतु एका अटीवर काय, तुम्ही मला दर्शनाचा आग्रह करायचा नाही. ठीक आहे म्हटले महाराज, तुमची इच्छा. सामान सांभाळायला सुद्धा माणूस पाहिजे आणि खात्रीचा पाहिजे. कारण आपण जर पंढरपूरला स्नानाकरता गेलो आणि सामान जर ठेवून दिलं आणि आंघोळी करता गेलं तोपर्यंत कपडे गायब होतात. म्हणून सामान सांभाळायला सुद्धा माणूस पाहिजे. म्हणून तुळशीदास महाराजांनी सांगितलं तुमच्या सामानाजवळ मी बसेल. गावकरी म्हटले ठीक आहे महाराज, तेवढं तरी केलं तरी भरपूर झालं. आणि असणारी जी तीर्थयात्रा हे करत करत जेव्हा वृंदावनमध्ये गेले, वृंदावनमध्ये गेल्यानंतर सगळे दर्शन घेतले त्यांनी. निधीवन, सेवाकुंज, बाके बिहारी आधी रंगी मंदिर आहे, कात्यायनी मंदिर आहे, प्रेम मंदिर आहे, इस्कॉन मंदिर आहे, सगळ्या मंदिरांचं दर्शन घेतलं. वृंदावनची परिक्रमा केली, अष्टसखी मंदिर पाहिलं, मदन मोहन, गोविंददेव, 5000 मंदिर त्या ठिकाणी. कारण प्रत्येक घरामध्ये मंदिर आहे आणि मग त्याच्या भक्तीनुसार लहान मोठं मंदिर आहे. परंतु जे काही पुराणे स्थान आहे ते म्हणजे ही मदन मोहन आहे, गोविंददेव आहे, बाके बिहारी आहे, असे जे मोठमोठे जे मंदिर आहेत ते पुराणे आहेत. जे साधू संतांनी, राधावल्लभ मंदिर आहे, संतांनी त्यांची उपासना करून त्यांना प्रगट केलेलं असे ते काही ठिकाण आहे. गावकऱ्यांनी काय केलं, सगळं सामान एका ठिकाणी यमुनेच्या कडेला ठेवलं, आंघोळी केल्या आणि म्हटले महाराज आता तुम्ही इथं बसता, आम्ही येतो दर्शन करून. आणि जेव्हा गावकरी दर्शनाकरता गेले, सगळे तीर्थदर्शन झालं आणि बाके बिहारीचं जेव्हा दर्शन घेतलं सगळ्यांना प्रसन्न वाटलं. म्हटले आज आपली यात्रा सार्थकी लागली. सगळ्यांना आनंद झाला, चेहरे प्रफुल्लित झाले. आणि वापस जेव्हा आले तुळशीदास महाराजांकडे, म्हटले महाराज आतापर्यंत आम्ही तुम्हाला म्हणालो नाही दर्शन घ्या, परंतु आम्हाला असं वाटतंय की तुम्ही दर्शन नका घेऊ पण पाहून या. देव खूप सुंदर आहे. आणि तुळशीदास महाराजांच्या मनातून स्फुरण झालं की आपण खरंच पाहून यावं. आता एवढे प्रफुल्लित झाले, आनंदी झाले. तुळशीदास महाराज बाके बिहारीच्या मंदिरात जेव्हा गेले आणि भगवान परमात्म्याची आणि तुळशीदास महाराजांची नजरानजर झाली, तेव्हा तुळशीदास महाराज म्हणतात तेव्हा तू किती सुंदर आहे, परंतु काय करू, माझं पथ्य आहे. माझं पथ्य काय आहे की ज्याच्या खांद्यावर धनुष्यबाण असेल त्याचं दर्शन मी घेणार.
परंतु तुझ्या काही खांद्यावर धनुष्य नाही, आता तुझं दर्शन तरी कसं घेऊ? आणि भगवान परमात्म्याने जाणलं, भगवान परमात्म्याने हळूच बंशीची बासरी खाली ठेवली, खालून धनुष्यबाण खांद्यावर घेतला आणि म्हटलं तुळशीदास महाराज आता बनलो का नाही राम? मग तुळशीदास महाराज म्हटले देवा तू भक्तांकरता काही करत नाही, भक्तांचा गोड कौतुक पुरवण्याकरता तू काहीही करतोस. आणि मग तुळशीदास महाराजांनी देवाच्या पायावर डोकं ठेवलं. हा भगवान परमात्मा आहे, तो आहे. आणि पांडवांना वाचवलं महाराज. एवढ्या महाभारताच्या युद्धातून 100 कौरव होते, त्याच्यातलं एकही जगू दिला नाही, परंतु पांडव भक्त असल्या कारणाने एकालाही मरू दिला नाही. त्यांचे मुलं वेगळे असतील परंतु त्यांना नाही मरून दिलं. भगवान परमात्मा हा कसा आहे? अतिशय दयाळू आहे. तिच्याकडे पाहिलं, म्हटले ही आईचं रूप घेऊन आली ना, बरं पूजा करायला नव्हती आली, ती मारायला आली, परंतु याने तिच्यातही गुण शोधला. म्हटलं ही आईचं रूप घेऊन आले, आता हिचा उद्धार केला पाहिजे. आणि म्हणून यशोदा मातेला जी गती द्यायची होती यानं तिलाच देऊन टाकली. एवढा तो भगवान परमात्मा दयाळू आहे, परंतु भक्ती केली पाहिजे. मग भक्त कसा का असे ना, भगवान परमात्मा त्याला कोणता गुण आवडेल नाही सांगतात. न जाने कोण से गुण पर दयानिधी रिझ जाते, न जाने कोण से गुण पर दयानिधी रिझ जाते. भगवान परमात्म्याला आपल्यातील कोणता गुण आवडेल हे नाही सांगता येत. म्हणून त्याची जी आदत आहे ना ती कृपा करण्याची आहे. कृपा की न हो